अंकुर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे 3D लॅप्रोस्कोपीचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न. दिनांक 21 जुलै 2024 रोजी नांदेड शहरात प्रथमच अंकुर हॉस्पिटल येथे अत्याधुनिक 3D लॅप्रोस्कोपीचा व टेस्ट ट्यूब बेबीचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी डॉक्टर सारिका झुंजारे, डॉक्टर वैशाली खोडगिरे, डॉक्टर ज्योती कदम, डॉक्टर सोनल तोष्णीवाल, डॉक्टर दिनेश प्रतापराव, डॉक्टर शंकर चव्हाण, डॉक्टर वैदेही चिद्रावार, डॉक्टर नामदेव भोरे, डॉक्टर मैथिली एकलोड, डॉक्टर भाग्यश्री एकलारे, डॉक्टर रमेश रेंगे, संदीप बोखारे, किरण आंबटवाड, डॉक्टर मंगला नलावटे, डॉक्टर शुभांगी पाटील व अधिजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी डॉक्टर सारिका झुंजारे, डायरेक्टर अंकुर सुपर स्पेशालिटी वुमन्स हॉस्पिटल. बघता बघता 17 वर्ष झाले आणि अंकुरचं छोटंसं रोपटं एक वटवृक्ष झालं आहे. या गोष्टीत मला खरंच खूप आनंद होतो आहे. आणि आजच्या या दिवशी गुरुपौर्णिमेचा योग तर आहेच, पण त्याबरोबर आज आमच्या हॉस्पिटलमध्ये 3D लॅप्रोस्कोपी युनिट आम्ही त्याची सेवा सुरू करतो आहे, जी नांदेडमधली ही पहिलीच युनिट आहे आणि मराठवाड्यामधलं दुसरं युनिट आहे. याचा निश्चितच गरजू रुग्णांना खूप फायदा होईल आणि त्याबाबतीत मला खूप आनंद होतो आहे. नांदेडच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये जे काही साधनं उपलब्ध आहे, जसं काही IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी युनिट आहे, जे अत्यंत प्रगतशील असं आहे. तसंच आमच्याकडे काही CPSच्या सीट म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील आहे. कॉस्मेटिक गायनेकोलॉजी हा एक अभ्यासक्रम आमच्याकडे आहे. म्हणजे नांदेडमध्ये सगळ्या नवीन ज्या सुविधा येत आहेत त्या सगळ्या आज आपण अंकुर हॉस्पिटलतर्फे रुग्णांना देऊ शकतो. हे याच्यामुळे मला आज खूप आनंद होत आहे. मी डॉक्टर दिनेश प्रतापवार, स्त्रीरोग तज्ज्ञ, अंकुर हॉस्पिटल नांदेड. आज अंकुर हॉस्पिटलला सुरुवात होऊन 17वा वर्ष लागलेलं आहे. 16 वर्ष आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत आणि वेळोवेळी ह्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आणून रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याच्यावर आम्ही भर दिलेला आहे. आज या निमित्ताने, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, माझे गुरु डॉक्टर महेंद्र बोरसे हे पुण्यातील एक निष्णात लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते अंकुर हॉस्पिटलच्या 3D लॅप्रोस्कोपी या प्रणालीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि तो सोहळा सगळा मित्रपरिवार आणि कुटुंब ह्यांच्या सहवासामध्ये थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या पार पडलेला आहे.